बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलंय। 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या सरकारच्या शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक झाले होते। ठिकठिकाणी रास्ता रोको केल्यानं याचे पडसादही पाहायला मिळाले। पाहूयात। 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या सरकारच्या शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक झालेत। कोल्हापूर, सोलापूर, सांगलीपासून बीड, लातूरपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। पुणे बंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचं सरकारच्या विरोधात आंदोलन पाहायला मिळालं। राजू शेट्टींसह आंदोलनातील 15 प्रमुखांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मोहोळ ते पंढरपूरला जाणारा पालखी मार्ग शेतकऱ्यांनी रोखला होता। सांगलीच्या अंकली जवळ सुद्धा सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला। खेळीमेळीत लोकांची चर्चा करून हा मार्ग मिटत असेल तर तसा मिटवावा आणि बळजबरी करू नये अशी शासनाला विनंती आहे। धाराशिवमध्येही शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यामधल्या धायगुडा पिंपळा इथे रास्ता रोको करण्यात आला। बीडच्या बर्दापूर फाट्याजवळ सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे। हिंगोली, नांदेड, लातूर, परभणीमध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलंय। आम्ही कोल्हापूरकरांनी आमच्या मंत्र्यांना सांगितलं जर हा रस्ता झाला तर तुम्हाला काही कोल्हापूरला येता येणार नाही। गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये, शेतकऱ्यांच्या माती मारू नये आणि म्हणून आमची सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की यामध्ये ठोस अशी भूमिका सरकारने या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची विनंती। कोल्हापूरची पुनर्स्थापनेच्या वेळेला ही भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी विश्वास घेण्याची भूमिका मांडलेली आहे। या शक्तीपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे। हा जो 20,000 कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येतं असं संदेश गेला असता। खरं तर आज विधानसभेत शेतकऱ्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, कृषी विभागावर चर्चा व्हायला पाहिजे, परंतु आज आपण सत्ताधारी पक्षाचा जो प्रस्ताव बघितला त्यात शेतीचं श सुद्धा नाही। ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।